मित्रांनो, एखादी स्थावर मिळकत घेण्याचा आपण विचार करतो आणि ती स्थावर मिळकतीचा आपण उतारा पाहतो। त्या उतार्यावर कुटुंबातील अनेक लोकांची नावे असतात, त्यांचा त्यामध्ये समान हिस्सा असतो आणि त्यातले बरेच जण हे परगावे असतात। मग जेव्हा बैठक बसते व्यवहाराच्या संदर्भामध्ये त्यावेळी त्या मिळकतीची किंमत ठरते। काही रक्कम इसारापोटी देण्याचं ठरतं, खरेदी खत किती दिवसामध्ये करायचं याबद्दलची बोलणी होतात, त्यासाठी काही साक्षीदार सुद्धा सोबत असतात आणि खरेदी खत करण्यासाठी काही कालावधी लागणार असतो, पैशाची जुळवाजुळव करायची असते, काही अडचणी असतात, जसं की उतार्यावर काही कर्जाचे बोजे असतात तर ते कर्जाचे बोजे क्लिअर करून मिळकत विक्री करायची असते, जे काही अडचणी असतील ते। तर त्यासाठी जो वेळ लागणार असतो तर तो जो वेळ आहे तो वेळ भरून काढण्यासाठी व्यवहार झालेला आहे हे लेखी स्वरूपामध्ये कुठंतरी असावं म्हणून नोटरी पब्लिक यांच्याकडे विसारा पावती केली जाते। आता या मिळकतीच्या उतार्यावर एकापेक्षा जास्त सहिस्सेदार आहेत, आपण उदाहरणासाठी 3-4 सहिस्सेदार आहेत असं गृहीत धरूया आणि त्यातील व्यवहार त्या कुटुंबातील एका प्रमुखाबरोबर झालेला असतो। बाकीचे लोक हे शिक्षणाच्या निमित्ताने कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असतात, तर तो कुटुंबातील ज्याच्यासोबत व्यवहार झालेला आहे तो असं म्हणतो की मी तुम्हाला इसारा पावती एकटा करून देतो, ती सगळ्या मिळकतीची करून देतो आणि खरेदी खताच्या वेळी मी त्या सर्वांना हजर ठेवतो। तर मिळकतीच्या उतार्यावर अनेक लोकांची नावं आहेत आणि त्यातल्या एका व्यक्तीनं सर्व मिळकतीचं इसारा पावती करून दिली, तर ज्यांनी इसारा पावती लिहून दिलेली नाही त्या व्यक्तींना खरेदी खतासाठी सक्ती करता येईल का, किंवा त्या व्यक्तींनी रजिस्टर साठेखत करून द्यावं म्हणून त्यांना सक्ती करता येईल का, त्या नोटरी दस्ताच्या आधारे त्या जे इतर सहिस्सेदार आहेत त्यांच्या विरुद्ध काही मागणी करता येईल का, याबद्दल आज आपण बोलणार आहोत तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच ॲडव्होकेट कैलास नाईक सोबत। मित्रांनो, मिळकतीचे जर अनेक मालक असतील, जसं या आपण उदाहरणासाठी 3-4 मालक असं म्हटलं आणि त्यांच्या वतीने कोणीतरी जर का संपूर्ण क्षेत्राचं जर का खरेदी खत लिहून इसारा पावतीचा दस्त लिहून दिलेला असेल तर त्या इसारा पावती लिहून देणाऱ्याला फक्त त्यांच्या हिश्श्यापुरती इसारा पावती लिहून देता येते आणि त्यांना जर इतर सर्वांतर्फे जर काही इसारा पावती लिहून द्यायची असेल किंवा काही दस्त करून द्यायचे असतील तर त्यांना त्या इतर सहिस्सेदारांनी कायदेशीररित्या अधिकारपत्र देणं गरजेचं आहे, जसं की मुखत्यारपत्र, पॉवर ऑफ अटॉर्नी आपण इंग्रजीमध्ये म्हणतो। आणि खरेदी विक्रीचे जर अधिकार द्यायचे असतील तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणी करणं आवश्यक असतं। नोटरी पब्लिक यांच्यापुढं खरेदी विक्रीचे अधिकार देण्याच्या संदर्भातली पॉवर ऑफ अटॉर्नी करता येत नाही आणि जर एका व्यक्तीने ती संपूर्ण मिळकत इसारा पावतीद्वारे नोटरी पब्लिक यांच्यापुढे जर का खरेदी खत करून देण्याबाबत इसारा पावतीचा करारनामा करून दिला तर त्या दस्ताच्या आधारे जे इतर लोक मालक आहेत तर त्यांच्याकडून त्या दस्ताच्या आधारे त्यांच्या हिश्श्याची अंमलबजावणी करून मागता येत नाही, कारण दीज पर्सन्स आर नॉट पार्टी इन दॅट ॲग्रीमेंट, नायदर they given any kind of power of attorney to that person who has executed that document। ही ज्यांनी लिहून दिलेलं आहे त्यांना अधिकारही दिलेले नाहीत आणि त्यांची त्या करारपत्रावर सहीसुद्धा नाही। त्यामुळे त्यांना एखादं रजिस्टर साठेखत तुम्ही आम्हाला करून द्या, तुमच्या कुटुंबातल्या या व्यक्तीसोबत असा व्यवहार ठरलेला होता, तुम्ही दिलंच पाहिजे, नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ असं म्हणून साठेखत नोंदवून द्यावं किंवा खरेदी खत नोंदवून द्यावं असं म्हणून भाग पाडता येत नाही। विनंती करता येते पण भाग पाडता येत नाही, कारण त्यांच्यासोबत आपला व्यवहार झालेला नसतो, त्यांच्यासोबत आपला व्यवहार कुठेही लिखित नसतो आणि ज्यांनी आश्वासन देऊन व्यवहार केलेला आहे आणि सगळी मिळकतसुद्धा व्यवहार जरी केलेला असेल तर तो त्यांच्यावर बंधनकारक नसतो। अपेक्षा करतो की ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजली असेल। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअरसुद्धा करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांपर्यंत जातील। आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा। आपण ते बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत, व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते। आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।